अल्टिमेट जर्नी विचारेकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आजचा व्लॉग आपण बनवतो आहे गुरुवार स्पेशल एपिसोड। उपवासाचा दिवस आहे आणि आता आपण करतोय कांदा आणि सुकं खोबऱ्याचं वाटप। तर बघूया आपण आता हा व्हिडिओ कसा बनतोय। आणि आजचा आपला बेत असणार आहे काळ्या वाटाण्याचा सांबारा, गोडी डाळ, भात, चपाती आणि जर भजीला जर बनवता आलं तर बटाटा भजी। उपवास आहे त्याच्यामुळे काहीतरी चमचमीत लागतं खायला। चला तर व्हिडिओ पूर्ण बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आधीचे व्लॉग नक्की बघा। पुरणपोळी कढई तापली आपली मंडळी आणि आता गॅस स्लो करते मी। त्याच्यामध्ये कांदा परतून घेऊया आपण। थोडंसं जरा खिडकी खोलते मी, त्याच्यामुळे आपलं जे धूळ असणार आहे तो निघून जाईल खिडकीतून। जरा हळू, उडलं नाही पाहिजे तेल अंगावरती। हे आहे ना काळा वाटाणा, तो आम्ही सकाळीच भिजत घातलेला आणि मग तो गरम पाण्यामध्ये भिजत घातलं। त्याला जवळजवळ आता 7 ते 8 तास झाले असतील आणि ते मग कुकरमध्ये लावायचं आहे। कुकरमध्ये काळ्या वाटाणे आणि डाळ आपली। आज आपण बघू वाटपाची डाळ करूया, मला खूप आवडते वाटपाची डाळ। कांदा जर आहे ना मंडळी लवकर होण्यासाठी आपण त्याच्यात मीठ टाकतो। वाटपाचं जे जेवण असतं ना ते माझ्या घरामध्ये खूप आवडतं सगळ्यांना। माझ्या माहेरी माझ्या आईला खूप आवडतं वाटपाचं जेवण, कारण तिचं जरा असतं खोबरं कमी घाल असं आहे। कारण का आम्ही आहोत घाटावरचे, त्याच्यामुळे आपल्याकडे जरा जास्त नाही आहे खोबऱ्याचं। पण माझं जे माहेर आहे ना ते आहे दादरचं। चाळीमधून आम्ही आलेलो आहे, चाळ सिस्टममधून दादरला। त्याच्यामुळे माझं घर सोडलं म्हणजे माझ्या आईवडिलांचं घर सोडलं तर अख्खा पूर्ण मजल्यावरती सगळे मालवणी आणि कोकणीच होते। त्याच्यामुळे मला त्यांच्या पद्धतीचं जेवण खूप आवडायचं लहानपणी। घरातली भाजी जर नाही आवडली तर पटकन एक छोटीशी वाटी घ्यायचं, बाजूच्या वहिनींच्या घरी जायचं आणि काय भाजी असेल काय असेल ते घेऊन यायचं। त्याच्यापासून मला वाटपाचं जे जेवण आहे ना त्यांचं मालवणी पद्धत शिकली बघून बघून आणि मला आवडायला लागलं ते। त्यांचं ओला खोबऱ्याचं वाटप असतं, आपण आज बनवतो आहे सुका खोबऱ्याचं वाटप। ते वाटप करून घेऊया आपण आणि भेटूया डायरेक्ट कुकर लावताना, ठीक आहे? तोपर्यंत व्हिडिओ पूर्ण बघा, सबस्क्राईब करा चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर। आणि माझा आधीचा जो व्हिडिओ आहे पुरणपोळीचा, असे बरेचसे व्हिडिओ आहेत। व्लॉग हा माझ्या मते व्लॉग नंबर 11 असेल। आत्तापर्यंत आपण 11 डेली व्लॉग्स बनवले आहेत, त्याच्या पुढेही मी बनवत राहील। तुमचं प्रेम असंच मला मिळत जावं। इकडे आपलं कांदा खोबऱ्याचं वाटप आहे ना तयार होतं आहे। तयार झालं की मग आपण ते थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वाटप मिक्सरमध्ये करताना त्याच्यामध्ये अद्रक, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टमाटा हे ॲड करून त्याचं वाटप करून घ्यायचं आहे आपण। वाटप झालं की आपण भेटू, तोपर्यंत कंटिन्यू राहा। इकडे आपली डाळ मस्तपैकी कुकरमधून शिजवून घेतली आहे। त्याच्यामध्ये आपण शिजवताना टाकलं होतं टमाटे आणि मिरची आणि हळद। आणि इकडे आपण वाटप करून घेतलं आहे डाळीमध्ये टाकायला। त्याच्यामध्ये टाकलेलं आहे खोबरं, जिरं आणि हळद। कांदा नाही टाकला मी, काय काय लोक कांदा टाकतात। आता आपण फोडणी देतो आहे। ह्याच्यामध्ये आता जाणार आहे राई, थोडंसं जिरं, जिरं ऑलरेडी वाटलं आहे, लसूण, मिरच्या आपण शिजवतानाच टाकलेल्या आहेत, त्याच्यामुळे परत एकदा मिरची टाकू नका, नाही तर तुमची गोडी डाळ ही तिखट होईल। आपण ही बनवतो आहे मालवणी पद्धत आहे गोडी डाळची। आणि आता आपण टाकतो आहे हळद, हिंग, चुकून बोलली हळद, हिंग
तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. हे मस्तपैकी आता फोडणी करून घेऊया. लसूण झाला आहे तो बघा लाल लाल एकदम. आता याच्यामध्ये आपण टाकतोय डाळीचं वरण जे आपण शिजून घेतो. उकळी आली की मग त्याच्यामध्ये आपण हे वाटप टाकणार आहे डाळीचं, खोबऱ्याचं वाटप सॉरी. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर. याच्यामध्ये आता जाणार आपली उकळी आल्यावरती गॅस बंद करायच्या आधी कोथिंबीर टाकायची आहे. आणि आता ह्याच्यात जाणार आहे चवीनुसार मीठ. तुम्हाला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे, जाड पातळ, ते तुम्ही ठरवायचं आहे मंडळी. आमच्याकडे जाड असते डाळ खायला पसंत करतात घरातली माझ्या कुटुंबातली माणसं. तुमच्याकडे जर पातळ पाहिजे असेल तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता याच्यामध्ये. आता याच्यामध्ये जाणार आहे मीठ आणि कोथिंबीर. आपली रेडी आहे, मस्त फोडणी बसली आहे चरचरीत. आता ही उकळी येऊ दे. पण इकडे सांबार बनवतो, काळ्या वाटाण्याचं सांबारा बोलतात ना मालवणीमध्ये, तेच बनवूया आपण. आता इथे मी कढई तापत ठेवली होती. त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तेवढं तेल घ्या आणि त्याच्यामध्ये मी आता फोडणी करणार आहे. त्याच्यामध्ये कांदा टमाट्याची, इथे लसूण ठेचून घेतला आहे. कांदा बघा एकदम मस्त फाईन चॉप झालेला आहे आपल्या इथे. आणि इथे 2 टमाटे घेतलेत मी. करूया बघा. मोहरी तडतडली, आता जिरं. ठीक आहे. आता लसूण चांगलं होऊन द्यायचं त्याला लाल. आणि मग जाणार आहे आपला कांदा. ह्याच्यामध्ये पण हिंग जाणार आपलं थोडंसं, कारण का बाधायला नको काळे वाटाणे म्हणून. कांदा झाला. इथे आपला आहे हा भात. त्या दिवशी आपण जे पुरणपोळी केली होती तेव्हा तिथे आपण वाटप तयार केलेलं आहे. तर ते वाटप हे राहिलेलं आहे आणि अजून कमी नको पडायला म्हणून मी मग अशी तुम्हाला दाखवलं कांदा खोबऱ्याचं वाटप, ते पण केलेलं आहे. ते डब्यात काढून घेऊया आपण. कांदा आपला झाला आहे. त्याच्यामध्ये आता जातं टमाटर, हळद 1 चमचा, लाल तिखट, धने जिरे पावडर आणि आपला अर्धा चमचा घाटी मसाला. कोणाकोणाला हवा असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा मला. घाटी मसाला आपला घरगुती. दीड चमचा टाकला आहे मी, कारण त्याच्यामध्ये वाटाणे पण तेवढेच आपले जाणार आहे आणि वाटप पण लागणार आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे आता फक्त परतून घेऊया. इथे काळे वाटाणे बघा शिजून झालेले आहेत इथे मस्तपैकी. काय काय वाटाणे शिजतच नाही, मला कळत नाही काय प्रॉब्लेम आहे. मस्त वाटप गेलं आपल्या भाजीमध्ये, गरगरीत एकदम. लावून घ्यायचं सगळं वाटप, हे ते मिळून येणार मग भाजी एकदम मस्तपैकी. आपण पनीर पराठा केला, त्याचं जरा राहिलं होतं, त्याच्यात आपण ब्रेड क्रम्स ॲड करणार आहे. त्याचे चीज बॉल्स तळून घ्यावे लागतील आपल्याला, पनीरचे बॉल्स, व्हेजिटेबल्स. नमस्कार मंडळी, आता फायनली आपलं जेवण बनवून झालेलं आहे. बघू शकता ताटामध्ये भात आहे, वरण आहे, काळ्या वाटाण्याचं सांबार, चपाती, पापड. आणि आपण ही एक नवीन रेसिपी ट्राय केली होती, त्याची शॉर्ट्स तुम्हाला यूट्यूबच्या आपल्या चॅनलवरती जाऊन बघायला भेटेल. हे आहे पनीर चीज बॉल्स, क्रिस्पी बनवलेले एकदम. तर आता आपण डायरेक्ट भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.